सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव सौ संगीता रामदास शिंदे या ताईंचा आहे। या ताई हिंगोली येथील रहिवासी आहे। खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की स्वामींची शक्ती काय असते। खरंच स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे। आणि जे कोणी खूप दुःखात आहे त्यांनी सामूहिक लाईव्ह नामस्मरण सेवेमध्ये सहभागी व्हावे आणि ज्यांचे दुःख दूर करण्यासाठी या नंबरवरती आपण कॉल करू शकता। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। ताईंच्या शब्दात अनुभव सांगते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। खरंच अनुभव लिहिताना डोळे भरून येत आहे। शेअर करावा की नाही हे खूप मनामध्ये चालू होतं, पण शेवटी मनाने निर्णय घेतला आता अनुभव शेअर करायचा आहे। मी माझ्या घरामध्ये माझे 2 मुले आणि मी माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। माझ्या मिस्टरांना सर्व प्रकारचे व्यसन होते। मी खूप दुःखात होते कारण माझे लेकरं हे खूप छोटे होते। माझे मिस्टर दारू पिऊन येऊन मला खूप मारहाण करायचे आणि मी लोकांचे कामाला जाऊन माझा उदरनिर्वाह करत होते। मिस्टर कधी तर मला खूप मारून माझ्याकडे जे पैसे आहे तेही घेऊन जात होते। अशा परिस्थितीत मला स्वामी महाराजांची सेवा कळाली। स्वामी समर्थांची सेवा केल्याने घरात खूप काही बदल होतात असे कळाले। स्वामींची काय सेवा करावी, कशी करावी हे काही माहीत नव्हतं। माझे सासरे हे अपघाती मरण पावले होते, त्यामुळे आम्हाला खूप प्रखर पितृदोष असल्याचे कळले। मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन प्रश्न उत्तर केले। तिथे कळाले की आम्हाला पितृदोष आहे, त्यामुळे आम्ही नारायण नागबली विधी करण्यासाठी नाशिक येथे गेलो। तेथे नारायण नागबली विधी करून आलो। त्यानंतर मी सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य घरी घेऊन आली। महाराजांची सेवा घरी सुरू झाली। मिस्टरांच्या स्वभावामध्ये आणखी चिडचिडपणा होऊ लागला। ते कमी होण्याऐवजी आणखीन त्रास मला वाढत होता। काय करावे काही कळत नव्हतं। मनात येत होतं की सेवा केल्याने त्रास कमी होतो असे म्हणतात, हा त्रास तर खूप वाढत आहे, काय करावे। महाराजांपुढे खूप रडत होती, खूप विनवणी करत होती। त्याच वेळेस मोबाईलवरती 11 गुरुवार व्रताची माहिती बघितली आणि 11 गुरुवारचे खूप जणांना आणलेले अनुभवही बघितले। त्याच वेळेस मनात वाटलं की चला आता 11 गुरुवार हे व्रत करून बघूया। म्हणून मी गुरुवारला सुरुवात केली। माझा पहिलाच गुरुवार मी खूप छान पद्धतीने स्वामींची सेवा केली। मी नाही केली तर स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली। खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे। स्वामी पहिल्या दिवशी खूप छान पार पडला। असाच माझे जवळपास 5-6 गुरुवार होऊन गेले, पण काही प्रचिती नव्हती। मी स्वामींकडे मिस्टरांना सुधारण्यासाठी मागितलं होतं, बाकी काही नको, पण माझे मिस्टर व्यवस्थित होऊ द्या, सर्व व्यसनातून मुक्त होऊ द्या अशी स्वामींना विनंती केली होती। आणि माझा जेव्हा 6वा गुरुवार उगवला त्या दिवशी मी पहाटे लवकर उठून महाराजांची सेवा करण्यास सुरुवात केली। पूजा वगैरे सर्व झाली, पूजेची मांडणी झाली। आता म्हटलं की चला महाराजांची 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र वाचन करून घेऊया, कारण मुले झोपलेली होती आणि मिस्टरही झोपेतच होते। मी वाचनासाठी बसले। त्याच वेळेस काय झालं ना की माझा डोळा लागला, म्हणजे मला वाचता वाचता झोप लागली आणि त्यामध्ये मला दिसू लागलं की मी खूप दूर गेली आहे, मी मरण पावली आहे आणि मिस्टर माझ्यासाठी खूप रडता आहेत आणि ते त्यावेळेस सुधारलेले आहे। असं मी जेव्हा बघितलं
तेव्हा माझे डोळे उघडले. स्वामींकडे बघून रडू लागली. स्वामी, हे तुम्ही मला काय दाखवलं? मी मेल्यानंतर हे व्यवस्थित होणार आहे का? मला माझ्या प्राणांची आहुती द्यावा लागणार आहे का? असं माझं चालू होतं. त्याच वेळेस माझं वाचन झालं, पण दिवसभर मला करमत नव्हतं. स्वामींनी असं मला का बरं दाखवलं हे मला कळत नव्हतं. त्याच वेळेस काय झालं, मी गायींसाठी गवत घेण्यासाठी गेली शेतात. तिथे गेल्यानंतर मी माझ्या नामस्मरणामध्ये मग्न होती. मी एकटीच गेली होती आणि गवत हे माझं घेणं चालू होतं. त्याच वेळेस माझं लक्षही नव्हतं. त्यावेळेस त्या गवतातून एक सर्प आला आणि त्याने माझ्या पायाला दंश केलं. मला काय चावलं म्हणून मी बघितलं तर खूप मोठा साप चावून माझ्यापासून लांब चालला होता आणि मी ते बघताच माझ्या अंगावरती काटा आला. मला घाम येऊ लागला. तोंडामध्ये स्वामींचे नामस्मरण चालू होते. सकाळी स्वामींनी जो दृष्टांत दिला तो खरा होणार की काय असं मनामध्ये वाटत होतं आणि स्वामींना धावा करत होती. स्वामी, माझे बाळ खूप छोटे आहेत, असं करू नका. तू या पामराला अशी शिक्षा देऊ नका. स्वामी, माझे आयुष्य थोडे दिवस वाढवा. मला तुमची सेवा करायची आहे. स्वामींना अशी मी विनंती करत होती. मी खूप झटपट लवकर घरी येण्याचा प्रयत्न केला. घरी आली, सर्वांना सांगितलं की मला साप चावला आहे. त्यावेळेस मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मामी पूर्ण बेशुद्ध पडली होती. तोंडातून फेस येत होता. डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितली. आता माझं आयुष्य संपलं असं सर्वांना वाटत होतं. सर्वजण हे खूप रडत होते. मी आतमध्ये मला काही एक आठवत नव्हतं. माझ्यावरती विलास चालू झाले. माझा फक्त थोडासा श्वास चालू होता. आता माझ्यावरती विलास करण्यासाठी तो साप पकडण्यासाठी कोणीतरी जावं लागणार, कारण तो साप बघितल्याशिवाय विलास कसा होणार याची सर्वांना काळजी वाटू लागली. माझे भाऊ, मामा हे मी जिथे गवत घेत होते तिथे सापाला शोधण्यासाठी गेले आणि स्वामींची कृपा अशी की जो साप मला दंश करून गेला होता तो तिथेच गवतामध्ये बसलेला होता आणि तो माझ्या भावाला सापडला आणि त्यांनी त्याला मारून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि माझ्यावरती त्या सापाला बघून विलास चालू झाला आणि स्वामींच्या कृपेने त्यास मला शुद्ध आली आणि मी पहिला शब्द माझा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असाच माझ्या तोंडातून निघलं. कारण मला प्रत्यक्षात जेव्हा साप चावून गेला आणि मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा दिसत होतं की स्वामी महाराज माझ्यासाठी आले होते आणि माझ्या डोक्यावरून हात त्यांनी फिरवला होता. त्यांच्या आशीर्वादाने, त्या हातामुळे मी आज बचावली होती असे मला वाटते आणि स्वामी कृपेने खरंच माझे मिस्टर तेव्हापासून सुधारले आहेत. ते थोडीशीच दारू घेतात. यावेळी आधी खूप दारू प्यायचे, गांजा प्यायचे, पण त्यांच्यात आता खूप बदल झाला आहे. त्यांना जाणीव झाली की मी नसेल तर काहीच नाही, माझ्या मुलांचं कसं होणार हे सर्व त्यांनी मला सांगितलं की तू नसेल तर आमचं खूप अवघड आहे, आता तू तुझी काळजी घे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मला कळलं की माझा काळ वेळ दोन्हीही आली होते, पण माझ्या स्वामींमुळे अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली. हे आयुष्य स्वामींनी मला दिलं आहे. आता या आयुष्याचं मी सोनं करणार, म्हणजेच माझ्या स्वामींची सेवा करणार. जे काही आयुष्य दिलं आहे त्यात फक्त आणि फक्त स्वामींची सेवा माझ्याकडून स्वामींनी करून घ्यावी ही स्वामीचरणी प्रार्थना. असा माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. किती आगाध लीला आहे स्वामींची. काय संकट आहे काय नाही हे सर्व स्वामी जाणतात आणि त्याच्यावरती मार्गही काढत असतात. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.